हॅलो मैत्रिणींनो, मी ज्योती. जय गजानन. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. हे बघा, मी शॉपमध्ये आले तेव्हा हे एक ब्लाऊज शिवलं. अशी कॉड पायपिंग वगैरे लावलेली त्याला. हे बघा, त्या मावशींचा गळा पाठीमागून खूपच छोटा आहे, तर जसा गळा सांगितलेला होता अंगावर माप घेतलेलं तसंच ब्लाऊज शिवलेलं आहे मी. तर हे बघा, हे ब्लाऊज झालं आपलं कंप्लीट व हे दुसरं ब्लाऊज माझं शिवून झालेलं आहे. अशा प्रकारे माझे 2 ब्लाऊज शिवून झाले व मी अस्तरच्या ब्लाऊजची शिलाई 300 रुपये घेते आणि साध्या ब्लाऊजची शिलाई मी 150 रुपये घेते. तर तुमच्या इथं काय रेट चालू आहे ते पण मला सांगा मैत्रिणींनो. आणि दुसरं ब्लाऊज मी आता शिवण्यासाठी घेत आहे, कारण आम्हाला 16 सोमवारच्या उद्यापनला जेवणासाठी जायचं आहे. तर आता हे ब्लाऊज कंप्लीट करून मी बरोबर इथून 7:30ला घरी जाऊन मुलांचा वगैरे स्वयंपाक करून आम्हाला त्या दीदीकडे जेवण करायला जायचं, मिस्टरांना व मला. व आत्ताच आपल्याला एक साडी अर्जन आली, माझंच नेहमीचं कस्टमर आहे, त्यांच्या इथं वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्यांच्या ऑर्डर होत्या. आपलं नऊवारी साडी 2-3 साड्या त्यांच्या फॅमिलीच्या देऊन झालेल्या आहेत. पण ही साडी काल पण आपण त्यांना एक साडी दिली, ती पण ते अर्जनच होती, पण त्यांनी आत्ता मला परत ही साडी पाठवली. तर बघा, ही साडी आता आपल्याला घरी जाताना याचा अस्तर वगैरे काढून सण आणि शिवून सण उद्याच्या उद्या संध्याकाळपर्यंत हे द्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, हे कस्टमरचं कसं आहे, ह्या कस्टमरला माझ्याबरोबर 10 वर्ष झालं. साडी पण खूप सुंदर आहे, ऑर्गन्झा साडी आहे. हे बघा, खूप सुंदर आहे. आणि ह्या ताईंचं कसं असतं माहिती आहे का, मी जे सुचवेल ना, मला जर वेळ असला तर मी पॅटर्न वगैरे करते यांच्या ब्लाऊजला, आणि मला वेळ नसलं तर मी छान अशी लेस वगैरे लावून सण हे करते. पण त्या मला कधीच म्हणत नाही की तुम्ही आमच्या ब्लाऊजला पॅटर्न केले नाही का, डिझाईन केली नाही, तसेच लेस लावून दिले. त्या मला खूप समजून घेतात आणि ह्या ताईंना साडी घालायला खूप आवडतं. आणि हे यांच्या आहे ना, मला महिन्याला एक तरी साडी ब्लाऊज असतो ह्या ताईंचं. आणि माझं खूप चांगलं कस्टमर आहे. आणि कसं आहे, त्यांच्या इथं काही कार्यक्रम असला ना तर त्यांच्या साड्या ब्लाऊज सर्व माझ्याकडंच असतं. तर आता ही साडी, आणि आपण नेहमीच्या कस्टमरला नाही म्हणू शकत नाही, कारण आता पाडव्याची माझ्याकडं खूप कामं आहे, ब्लाऊज आहे. तरी पण त्या ताईंचा मला सकाळीच फोन आला होता आणि त्या मला म्हटल्या की ताई, आपल्याला एक साडी माहेरची किंवा जवळच्या व्यक्तीची आलेली आहे व ती मला घालावी लागणार आहे, तर त्याचं ब्लाऊज तुम्हाला शिवता येईल का लगेच? तर मी म्हटलं देईल ताई, तुम्हाला ॲडजस्ट करून देईल म्हटलं मी, कारण आपल्याला पण असे कस्टमर आवडतात मैत्रिणींनो, की जे कटकट न करणारे असतात, चांगले असतात. तर आपण त्या कस्टमराचा आवर्जून काम घेतो व करून देतो व आपल्याला पण ते कस्टमर असं वाटतं की ते टिकायला पाहिजे. तर हे कस्टमर माझं खूप चांगलं आहे. बरोबर याला 10 वर्ष माझे झालेले आहे. तर मैत्रिणींना, तुमच्याकडं पण असं एखादी कस्टमर आहे का? माझे असे मोजून 8 कस्टमर आहेत की ते मला खूप समजून घेतात व मला खूप सहकार्य करतात. जरी आपलं शॉप बालिकाश्रम रोडला होतं तरी मी आता इकडं सहकार नगरमध्ये आलेले, माझ्या घराच्या आसपास असे हे, तरी पण मला तिकडचे सर्व कस्टमरांनी खूप सहकार्य केलं आणि काम पण दिलं. तर मी त्यांच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून खूप खूप आभारी आहे व त्यांचा धन्यवाद पण मी करत आहे. धन्यवाद मैत्रिणींनी. जय गजानन.